दिवसाची सुरुवात आहे बरोबर. रॉजर फेडरर हे एक प्रसिद्ध नाव आहे टेनिस जगतामध्ये. टेनिस खेळतात ते, लॉन टेनिस, आणि हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये तो एक साधा खेळाडू असताना तो एकदा साऊथ आफ्रिकेला गेला, आणि साऊथ आफ्रिकेला गेला असताना त्याने एका अनाथ आश्रमला भेट दिली, आणि त्या ठिकाणी तो गेला असतानाच कोणीतरी 2 जुळ्या मुली नुकत्याच जन्मलेल्या त्या अनाथाश्रम तिकडं बाहेर सोडून गेलेले ते. आणि ते दृश्य बघून रॉजर फेडररला कसं तरी झालं, आणि त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं की ह्या 2 मुलींची जबाबदारी मी घेईन. अगदी मोठ्या होऊपर्यंत त्यांचं शिक्षण वगैरे सर्व काही मी करेन. आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी पैसे पाठवत राहिला. हळूहळू रॉजर फेडरर हा खूप प्रसिद्ध झाला. बघा, त्यांनी 8 वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली, 5 वेळा US ओपन जिंकली, 6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, 1 वेळा त्यांनी फ्रेंच ओपन जिंकली. अशा जवळजवळ सर्व जगातल्या त्यांनी जवळजवळ 130पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या. जर आत्ता त्याची संपत्ती बघितली तर 5,000 कोटीच्या वर सुद्धा आहे असं सांगतात, इतकी त्यांनी संपत्ती कमवली. आणि ज्यावेळेस तो रिटायर झाला त्यावेळेस त्याला फेडरेशनने त्याच्या एका मोठ्या स्टेडियममध्ये निरोप समारंभ ठेवला, आणि त्यावेळेस 2 तरुण मुली त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. आणि त्याच ह्या 2 मुली होत्या ज्या फेडररनी दत्तक घेतल्या होत्या, त्यांचा सर्व खर्च केला होता. आणि हा सुद्धा एक धक्का होता फेडररला. त्याला माहीत नव्हतं हे असं होणार आहे किंवा त्या दोघी येणार आहेत. आणि त्या दोघींनी सांगितलं शेवटी की आम्हाला कशा प्रकारे ह्यांनी मदत केली, आणि आता आम्ही फेडरर नावाची एक संस्था उभारलेली आहे ज्याद्वारे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते, त्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आणि त्यावेळेस फेडररच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपला चांगुलपणा हा कधीही वाया जात नाही. चांगलं ते करा, आपल्या क्षमतेनुसार कोणाला आणि कोणाला मदत करत राहा. आपल्याद्वारे इतरांचं भलं कसं होईल हे बघा. चांगुलपणा जो आहे हा आपल्याकडे परत येतो, तो कधीही वाया जात नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचा 11वा अध्याय 25वा वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 11 and verse 25. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला पाजण्यात येईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.